तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत कुशावर्ताच्या ठिकाणी आणि या ठिकाणी कुंभमेळ्याच्या वेळी शाही स्नान केलं जातं असं हे पवित्र असं कुंड आणि या कुंडाच्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत। श्रावणसरी बरसत आहेत, फुल्ल पाऊस आहे आणि 71 वर्षानंतरचा हा योगायोग आहे की आजच्या श्रावणाची सुरुवात सोमवारी झालेली आहे आणि श्रावणाचा शेवट देखील मित्रांनो सोमवारीच होणार आहे आणि गेल्या 17 वर्षानंतरचा योगायोग असा आहे मित्रांनो की या श्रावणामध्ये एकूण 5 सोमवार आलेले आहेत। आज आहे 5 ऑगस्ट आणि याची सांगता होणार आहे 2 सप्टेंबरला। तर मित्रांनो हा अगदी 71 वर्षानंतरचा योगायोग आपण या ठिकाणी अनुभवत आहोत। तुम्ही देखील आपल्या सोबत राहा आणि या कुशावर्ताची कहाणी पण मी आपल्या पुढील प्रवासामध्ये तुम्हाला परिपूर्ण सांगणार आहे मित्रांनो। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा का करावी, कशासाठी करावी, याचं महात्म्य काय आहे, कुशावर्त या ठिकाणी कसा तयार झाला, या सगळी गोष्ट आपण आपल्या आजच्या या व्लॉग मध्ये पाहणार आहोत। मी ट्रॅव्हलर जयराम आपल्या या आजच्या व्लॉग मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली मित्रांनो, नेहमीप्रमाणे जुन्या शिबेसवरती ही व्यवस्था करण्यात येत होती, परंतु आता नवीन बस स्थानकामधून त्र्यंबकसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण आता निघत आहोत बसमधनं। तर मित्रांनो आपण आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि इथून आता आपण कुशावर्ताच्या ठिकाणी जाणार आहोत। तुम्ही पण आपल्या सोबत राहा आणि आजचा जो काही प्रदक्षिणा मार्ग आहे हा परिपूर्ण आपण करणार आहे। चला तर मग आपण कुशावर्ता ठिकाणी जाऊया। त्र्यंबक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज श्रावणी सोमवार, पहिला श्रावणी सोमवार। तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत कुशावर्ताच्या ठिकाणी आणि आपण आता या ठिकाणी कुशावर्तामध्ये स्नान करणार आहोत आणि इथून फेरीची सुरुवात होणार आहे मित्रांनो। आजची जी काही फेरी आहे ही 23 किलोमीटरची फेरी आहे मित्रांनो। चला तर मग सुरुवात करूया। हर हर कुशावर्त तीर्थ। कुशावर्त तीर्थ म्हणजेच गौतम ऋषीच्या तपश्चर्याचं फळ मानलं जातं। गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी अवतरण्यास भाग पाडले। त्यांनी शिवाची आराधना केली आणि या ठिकाणी गंगा म्हणजेच गोदावरी उगम पावली। ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावणारी ही गोदावरी खाली लुप्त झाली आणि कुशावर्त या ठिकाणी गौतमांनी काही कुशांच्या मदतीने या ठिकाणी गंगा अडवली आणि कुशावर्त तीर्थ तयार झालं असं म्हटलं जातं। याच कुशावर्त तीर्थामध्ये गौतमांनी पवित्र स्नान केले आणि गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी ब्रह्मगिरी पर्वताच्या त्यांनी 101 फेरी केली। त्यानंतर शिवाला अभिषेक करून परत या ब्रह्मगिरी पर्वताच्या 11 फेऱ्या पूर्ण केल्या आणि मग त्यांची गोहत्येच्या पापातनं मुक्तता झाली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आणि तेव्हापासून या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेची सुरुवात झाली असं म्हटलं जातं। आता सकाळचे वाजता 8:15 आणि आपण कुशावर्त या ठिकाणाहून आपल्या आजच्या प्रदक्षिणेची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। सोबत आहेत जगताप सर
आणि सोबत आहेत आज नवीन शिवभक्त आनंद यांनी आपल्याला देखील आज जॉईन केलेला आहे. तर आजच्या या प्रदक्षिणा मार्गामध्ये आपण संपूर्ण प्रदक्षिणेची महती आणि महत्त्व हे जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही शेवटपर्यंत राहा मित्रांनो आणि हा श्रावण सरींचा देखील आनंद घ्या. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. आत्ता पोहोचलेलो आहोत आपण मित्रांनो प्रयाग तीर्थ या ठिकाणी, जवळपास अर्धा तासाच्या चालीनंतर. तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहोत आपण प्रयाग तीर्थ या ठिकाणी आणि प्रयाग तीर्थाचं महत्त्व देखील या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेमध्ये परिक्रमेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रयाग तीर्थ म्हणजेच तीर्थांचा राजा असं म्हटलं जातं आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या प्रयाग तीर्थाला या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या ठिकाणी छोटी छोटी मंदिरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. या प्रदक्षिणा मार्गामध्ये आल्यानंतर या ठिकाणी हातपाय धुवून या मंदिरांचं दर्शन घ्या मित्रांनो. आणि याची एक अशी आख्यायिका सांगितली जाते की ज्यावेळी समुद्रमंथन केलं आणि समुद्रमंथन केल्यानंतर ज्यावेळी अमृत कलश निघाला, त्या अमृत कलशातील एक थेंब या प्रयाग तीर्थामध्ये पडला आणि तेव्हापासनं या ठिकाणी स्नान करण्याची ही जी काही परंपरा आहे, ही परंपरा या ठिकाणी म्हटली जाते. आणि म्हणूनच या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये या फेरीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि या प्रयाग तीर्थामध्ये आपण या ठिकाणी हातपाय धुवून येथील मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपली पुढची जी काही फेरी आहे ही अतिशय सुकर होणार आहे. आणि असं हे प्रयाग तीर्थाचं महत्त्व या ठिकाणी होतं मित्रांनो. तर शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहा मित्रांनो. आपण या फेरीचं महात्म्य तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. आणि पुढील आपला जो काही टप्पा असणार आहे तो आपण इथून पार केल्यानंतर पेगलवाडी जो काही फाटा आहे येथून आपण पुढील मार्गक्रमण करणार आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहा. प्रयाग तीर्थाला वळसा घालून आपण आता पुढील मार्गाकडे निघालेलो आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत पेगलवाडी फाट्याजवळ आणि इथपर्यंत जवळपास आपला 3 किलोमीटरची प्रदक्षिणा परिक्रमा या ठिकाणी झालेली. आणि इथून आता हा घोटी मार्ग आहे मित्रांनो. या घोटी मार्गाने आपली पुढची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे. आत्ता आपण पेगलवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत. रिमझिम पाऊस बरसतोय, श्रावण सरी. आणि या पेगलवाडीमधनं पुढं दिसणारं जे काही अंजनेरीचं दृश्य आहे मित्रांनो, अतिशय डोळ्यांना सुखद करणारं असं अंजनेरीचं निसर्ग आपल्याला या ठिकाणून निहाळता येतो. समोरच दिसतोय हा आहे ब्रह्मगिरी पर्वत. आणि या ब्रह्मगिरी पर्वतामधनं आपल्याला शुभ्र असे फेसाळणारे हे धबधबे आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित करून घेतात. बघू शकता आपण या ठिकाणी सुंदर असा निसर्ग परिसर आपल्याला या फेरी मार्गामध्ये पाहायला मिळतो. तर मित्रांनो, नेकलेश वॉटरफॉल पाहिल्यानंतर थोडं 5-10 मिनिटाचं अंतर पुढे चालून आलो की आपल्याला एक या ठिकाणी दिशादर्शक पाटी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी ब्रह्मगिरा प्रदक्षिणा
मार्गातील रामलक्ष्मण तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण ते पाहायला जात आहोत. चला तर मग. तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आंब्याच्या शेजारी राम लक्ष्मणाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला राम लक्ष्मण तीर्थ देखील पाहायला मिळतं. परंतु मित्रांनो नदीला पाणी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही जर आलात आणि नदीला पाणी नसेल तर प्रदक्षिणा मार्गामध्ये या ठिकाणी अवश्य जा आणि मित्रांनो दर्शन घ्या. साधारणपणे पाऊण तासाची पायपीट केल्यानंतर मित्रांनो आपण पहिने या गावामध्ये पोहोचतो. तर पहिने गावातनं पुढे आल्यानंतर आपल्याला बघू शकता हा घोटीकडे जाणारा मार्ग आहे आणि येथूनच इकडे या मार्गाने आपण आता मार्गस्थ होणार आहोत. पुढे आपल्याला बिल्वस हे गाव लागणार आहे छोटंसं, त्या ठिकाणी देखील आपल्याला एक पुढे तीर्थ पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी बरेचसे हॉटेल्स आता आपल्याला झालेले दिसतात. आपण या ठिकाणी आपला फराळ नाश्ता वगैरे या ठिकाणी करू शकतो. या भूमीला इसवी सन 1300 पासून या ठिकाणी महात्मे लाभलेलं अशी ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे. निवृत्तीनाथ महाराज असतील आणि संत ज्ञानेश्वर असतील, समर्थ रामदास, श्री चक्रधर स्वामी या सर्वांचे पाय या भूमीला लागलेले आहेत. अशी ही पवित्र झालेली भूमी. बऱ्याचशा काही आख्यायिका आणि गोष्टी देखील सांगितल्या जातात मित्रांनो, ते देखील आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा आणि फेरीचा आनंद घ्या. बोला हर 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 महादेव. उदुली हे गाव पार केलेलं आहे. पहिने फाट्यापासून साधारणतः 25 मिनिट अंतर चालल्यानंतर पुढे हे गाव येतं आणि अतिशय सुखद वातावरण आहे मित्रांनो. आजचा हा पहिला श्रावणी सोमवार आणि फुल्ल पाऊस आहे. फुल्ल पावसाची मजा आपण या ठिकाणी घेत आहोत आणि जवळपास 8 किलोमीटर आपल्याला हा डांबरी रस्ता चालावा लागतोय. मित्रांनो ही फेरी आपण 3 प्रकारे या ठिकाणी करू शकतो. पहिली फेरी म्हणजे आपण फक्त आणि फक्त ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा, जी फेरी सर्व भक्तगण करत असतात, ती जवळपास 23 किलोमीटर अंतराची फेरी आहे. आणि दुसरी 42 किलोमीटरची फेरी आहे मित्रांनो. ही जर करायची असेल तर आपल्यासोबत गाईड असणं खूप गरजेचं आहे. ती फेरी सुरू होते अंजनेरी गडापासनं आणि तिथून ही फेरी सुरू केल्यानंतर आपण तो मधून रस्ता पहिने फाट्याजवळ येतो आणि तिथून पुढे आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करून ही 2 क्रमांकाची फेरी आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर तिसरी फेरी आहे मित्रांनो 62 किलोमीटर अंतराची. यासाठी देखील आपल्याला गाईडची गरज असेल, कारण येथील रस्ते आपल्याला सापडणार नाहीत. जुने जाणकार जी मंडळी आहे तेच आपल्याला हे रस्ते सांगू शकतील. तर ती फेरी म्हणजेच अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि ब्रह्मगिरीवरून पश्चिमेला दिसलेला हरिहर, या हरिहरला वळसा घालून आपण ही फेरी जव्हार मोखाडा मार्गाने येऊन कुशावर्ताजवळ परत करू शकतो. आणि आपण आता जवळपास त्या फाट्याजवळ पोहोचत आहोत मित्रांनो. या फाट्याजवळ आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो. इथे भरपूर प्रमाणात आपल्याला दुकाने पाहायला मिळतात, परंतु आज आपल्याला मात्र या ठिकाणी कुठल्याच प्रकारची दुकानं पाहायला मिळत नाहीये मित्रांनो. आपण बघू शकता आपण या फाट्याजवळ पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत धाडोशी फाट्याजवळ.
पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता गणपतीचं मंदिर आहे आणि समोरूनच वाहणारी आपल्याला वैतरणा दिसते. ब्रह्मगिरी पर्वतावरनं उगम पावणाऱ्या 3 नद्या अहिल्या, गोदावरी आणि वैतरणा अशा या प्रामुख्याने 3 नद्या या ब्रह्मगिरी पर्वतावरनं उगम पावतात. तेच हे ठिकाण आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचं छान मंदिर आहे. चला तर मग आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. महादेव. तर फेरी मार्गातील आहे मित्रांनो हे गणपतीचं मंदिर. या ठिकाणी येऊन अवश्य तुम्ही दर्शन घ्या आणि येथून तुम्ही फेरी जी काही पुढची आहे ती पूर्ण करा. हे आहे वैतरणा नदी. तिचं उगम ब्रह्मगिरी पर्वतातनं झालेला आहे आणि वैतरणा बाणगंगा तीर्थस्थान म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे. असे हे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गामधील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थ आहेत. हे तीर्थ आज आपण आपल्या या आजच्या परिक्रमेमध्ये प्रदक्षिणेमध्ये जाणून घेत आहोत. आपण गणरायाचं दर्शन घेऊन वैतरणा नदीचं उगमस्थान पाहून आता पुढील मार्गाला लागलेलो आहोत आणि येथून आता आपण गौतम डोंगर जो काही आहे त्याची चढाई आपण सुरू केलेली आहे. तर इसवी सन 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आणि त्यांची मुलं निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपानदेव असतील, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर यांना घेऊन ते त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले आणि तिथून त्यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर या पुढे आल्यानंतर जंगलामध्ये त्यांना एक वाघ दिसला आणि वाघ दिसल्यानंतर त्यांनी पळायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्यांच्यापासनं निवृत्तीनाथ महाराज जे आहेत ते हरवले गेले आणि बाकी 3 भावंड त्यांच्यासोबत होती. आणि यामध्येच फिरत असताना निवृत्तीनाथांना त्यांचे गुरु गहिनीनाथांचा या ठिकाणी काय म्हणूया आपण त्याला दर्शन झाले आणि तिथेच त्यांना गुरुज्ञानाची प्राप्ती झाली. आणि या निवृत्तीनाथांना या ब्रह्मगिरीच्या फेरीमध्ये त्यांना त्यांचे गुरु भेटले आणि नाथपंथाची धुरा निवृत्तीनाथांनी अतिशय सुंदररित्या सांभाळली आणि त्यांची समाधी देखील आपल्याला संजीवनी समाधी म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक भाविक श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. तर अशी ही ब्रह्मगिरीची फेरी आणि तिचं महात्म्य आहे मित्रांनो. हे महात्म्य जाणून त्याचं धार्मिक पवित्र जपून आपण ही फेरी करत असतो. या फेरीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे भाविक भक्त भेटतात. त्यांचे अनुभवही वेगवेगळे असतात. त्यांचा उद्देश देखील आपल्याला या ठिकाणी वेगवेगळा पाहायला मिळतो मित्रांनो. तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलमध्ये असाल तर सोबत राहा. आपण आता गौतमबारीमध्ये जाऊन गौतम ऋषींचं देखील आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी सोबत राहा. बोला निवृत्तीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर माऊली की, हर हर महादेव. आपण आता पोहोचत आहोत गौतम ऋषीच्या बारीच्या अगदी पायथ्याजवळ. या ठिकाणाहून आता आपल्याला सुरू होणार आहे पायरी मार्ग आणि येथूनच आपण हे सह्याद्रीचं अस्सल निखळ आणि सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो.
सुंदर अशा फेसाळणाऱ्या शुभ्र धबधब्यांनी बघू शकता हे निसर्ग सौंदर्य आपल्याला फक्त आणि फक्त सह्याद्रीत बघायला मिळतं मित्रांनो। या फेरी मार्गामध्ये आपल्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि सर्व ज्ञान तर मिळतंच, परंतु निसर्गाचा देखील परिपूर्ण आनंद आपल्याला या फेरीमध्ये बघावयास मिळतो मित्रांनो। मित्रांनो, हा पायरी मार्ग नुकताच 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात आपण ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी मंदिर स्थापन केलं आपल्या ध्यान साधनेसाठी, शिवाची उपासना केली, त्या मंदिराजवळ आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत मित्रांनो। तुम्ही आपल्या सोबत राहा मित्रांनो आणि या परिपूर्ण परिक्रमेचा आनंद घेत राहा। आणि अखेर आपण गौतम ऋषीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत मित्रांनो। तत्पूर्वी तुम्ही इथपर्यंत जर आला असाल तर लाईक करायला अजिबात संकोच करू नका मित्रांनो। एक लाईक करा आणि गौतम ऋषींचं दर्शन घ्या। तर मंडळी, आता आपण या ठिकाणी गौतम ऋषींचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपली ही जी फेरी आहे ही अर्धी पूर्ण झालेली आहे, अर्धी फेरी आता बाकी आहे। इथे आपण पाहू शकता हा पायरी मार्ग आहे। हा पायरी मार्ग सहजगत्या आता आपण उतरून जाणार आहे आणि इथून आता आपला हा फेरीचा परतीचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे। फेरीचं महात्म्य तुम्हाला आजच्या या फेरीमध्ये दाखवलेलं आहे। अजूनही फेरीमध्ये पुढे काही तीर्थ येणार आहेत, त्या तीर्थांची देखील आपण माहिती या ठिकाणी सांगणार आहे। आणि या आजच्या फेरीमध्ये आपल्याला हे जे बाबा भेटले होते, आपण या ठिकाणी बघू शकता हे 82 वर्षाचे आहेत। किती वर्ष झाले बाबा फेरी करता? जवळपास या बाबांना 50 वर्ष झालीत। हे ब्रह्मगिरीची जी काही प्रदक्षिणा आहे ही प्रदक्षिणा या ठिकाणी करतायत। 82 वर्ष वय आहे। त्यांच्याकडे पाहून आपल्याला देखील शक्ती मिळते, स्फूर्ती मिळते आणि मी महादेव चरणी अशीच प्रार्थना करेल की तुम्ही देखील ही फेरी करा, तुमचं आरोग्य टिकवा आणि फेरीचं महात्म्य समजून तुमचं आरोग्य जपा। हर हर महादेव। आणि येथून आपण बघू शकता तुम्हाला मी दुर्ग भंडारचं दर्शन घडवतोय मित्रांनो। हा हे दुर्ग भंडार आणि याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो वरील आय बटनावरती जाऊन तुम्ही जरूर बघू शकता मित्रांनो। श्रावणातील हा जो काही महिमा आहे मित्रांनो हा काही वेगळाच आहे आणि परिक्रमेचा आनंद हा वेगळाच आहे मित्रांनो। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। या बालकवींच्या कविता हा निसर्ग पाहिल्यानंतर आठवतात मित्रांनो। खूप सुंदर असे हे निर्झर खळखळणारे झरे, पांढरे शुभ्र धबधबे आणि मनाला अस्सल आनंद देणारा हा सह्याद्री आणि पौराणिक धार्मिक अशा सर्व बाजूंनी नटलेला हा ब्रह्मगिरी आपल्याला या प्रदक्षिणामध्ये एक वेगळी अनुभूती आपल्याला या ठिकाणी प्रदान करतो मित्रांनो। तर आता आपण निम्मी फेरी पूर्ण केलेलीच आहे आणि या प्रदक्षिणा मार्गावरील आता पुढील जे काही तीर्थे आहेत ती पण आपण तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही या खळखळणाऱ्या झऱ्यांचा आनंद घ्या मित्रांनो।
नमस्कार मंदिर. आपण गौतम ऋषींचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी येऊन आपण नमस्कार करायचा असतो. इथं हे फार प्राचीन आणि जुनं असं मंदिर आणि शिवलिंग आहे. इथं नमस्कार करून आपण ब्रह्मगिरीला वंदन करून पुढील फेरी आपण करत असतो मित्रांनो. तर या ठिकाणी आपण नमस्कार करून आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि येथून आता आपण पुढील जे काही मार्गक्रमण आहे ते पुढील मार्गक्रमण या ठिकाणी सुरू केलेलं आहे मित्रांनो. येथूनच पुढे महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला वाटेमध्ये अजूनही ही काही तीर्थे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आपण बघू शकता या ठिकाणी हे अतिशय पुरातन असं असलेलं तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. काही पायऱ्या उतरून आल्यानंतर आपण हे जुन्या काळ्या पाषाणात बांधलेलं तीर्थ आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो. या तीर्थाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. गौतम वारीमधनं तासाभराचं अंतर चालून आल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पोहोचतो मित्रांनो. आपण बघू शकता मेटघर किल्ला संयुक्त व्यवस्थापन समिती आणि इथे वरती आपण ही काही मानचिन्हे देखील पाहू शकतो मित्रांनो या जंगलामध्ये आढळणारी. आणि आता इथे आपण येतोय थोडीशी रेस्ट मित्रांनो. आणि इकडे पाठीमागे बघू शकता हा मेटघर किल्ला दिसतोय मित्रांनो. थोडीशी घेऊया आपण या ठिकाणी विश्रांती. फेरी मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही एक पाटी बघायला मिळते मित्रांनो. चला पाटी काय आहे ती आपण बघूया. हे आहे प्राचीन नागतीर्थ. चला तर मग आपण प्राचीन नागतीर्थ का आहे ते देखील बघूया. फेरी मार्गातील ही प्राचीन अशी असलेली काही खाणाखुणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर असं हे फेरी मार्गात पाणी पिण्यासाठी केलेली एक योजना असली पाहिजे मित्रांनो. तुम्ही देखील सांगा मित्रांनो या कुंडांचा अर्थ काय आहे. हे फेरी मार्गात पाणी पिण्यासाठी तयार केलेले कुंड आहेत की तीर्थ आहेत काय आहे ते तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. आपण बरेच जण व्हिडिओ बघतो आपण परंतु कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरतो मित्रांनो. आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि प्राचीन असं हे नागतीर्थ आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता. सुंदर अशी या ठिकाणी शिवलिंग आणि या चिऱ्यामध्ये घडवण्यात आलेले हे प्राचीन नागतीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्याची कथा देखील आपल्याला या ठिकाणी वाचावयास मिळते मित्रांनो. अनंत वासुकी शेष पद्मनाभम च कलंबम षडंखपालम धृतराष्ट्रम च तक्षक कालीय तथा यतानि नव नमामि नागानाच महात्म्यनम सायडक काले पठेनित्यम प्रातःकाले विशेषतः तस्य विषयपरानास्ति सर्वत्र विजय भवेत. तर मित्र हो आपण आता जव्हार मोखाडा हायवे क्रॉस करून आणि पुढे आलेलो आहोत. आणि समोरच आपण बघू शकता ही आहे गणपतवारी. या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो. येथे आपण श्री गणेशाचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे आणि आम्ही देखील या ठिकाणी दर्शन घेणार आहे मित्रांनो. चला तर मग तुम्हाला या वारीतील श्री गणेशाचं
दर्शन घडवूया. निसर्गाने नटलेलं हे मंदिर आहे मित्रांनो, गणपत बारीतील. आणि बारीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी हा जिना पाहायला मिळतो. अगदी बारीच्या 25 ते 30 फूट वरती आपल्याला हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहा, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये असलेली ही सुंदर अशी देवस्थाने आपल्याला या ठिकाणी आकर्षित करतात. आणि प्रदक्षिणा मार्गावरील आलेला थकवा ही मंदिरे आणि येथील मूर्त्या पाहिल्यानंतर क्षणात विरून जातो मित्रांनो. आणि समोर आपल्याला धुक्यामध्ये दर्शन होतंय ते ब्रह्मगिरी पर्वताचं मित्रांनो. आणि अखेर आपण या प्रदक्षिणेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो. त्र्यंबकेश्वरमध्ये आपण आता एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, आता निघते इथून त्र्यंबकराजाची पालखी. आणि आपण त्र्यंबकराजाच्या पालखीचं दर्शन देखील तुम्हाला या ठिकाणी घडवत आहोत मित्रांनो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मोक्षेयम मामृतात. तर मित्रांनो, ही प्रदक्षिणा केल्यानंतर आपण इथं पोहोचलेलो आहोत. आणि आपला भाग्य, आपला योगायोग, या ठिकाणी त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्ताकडे निघालेली आहे मित्रांनो. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण परत एकदा कुशावर्त या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि आपला आजचा योगायोग म्हणजे फेरी संपल्यानंतर आपल्याला त्र्यंबकराजाच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि आपल्या या प्रदक्षिणेची सांगता आपण आता परत एकदा या कुशावर्त या ठिकाणी करणार आहोत. पवित्र स्नान करून फेरी म्हटल्यापेक्षा प्रदक्षिणा संपल्यानंतर लगेचच आपल्याला त्र्यंबकराजाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांची जी काही पालखी होती, ही पालखी कुशावर्त या ठिकाणी दाखल झालेली आहे. आणि तिचं दर्शन देखील आपण तुम्हाला या ठिकाणी घडवलेलं आहे मित्रांनो. आणि शेवटपर्यंत जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये देखील सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह, नव्या ठिकाणी. तोपर्यंत राम राम, ओम नमः शिवाय. चला तर मग बघूया त्र्यंबकराजाची महापूजा.
सर्व भाविकांकरता सूचना आहे श्री त्र्यंबक राजांची महापूजा चालू झालेली आहे. कोणत्याही भाविकाने तीर्थाला स्पर्श करू नका. तसेच महत्वाची सूचना आहे भाविकांनी जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या. तसेच आपली लहान मुले सांभाळा. गर्दीमध्ये आपल्या लहान मुलांचा हात सोडू नका. तसेच खिशे पाकिटे सांभाळा. पालखीवर चप्पल घालून कोणी थांबू नका. पालखी मार्गामध्ये कोणत्याही भाविकाने वाहने पार्किंग करू नका. तसेच भाविकांनी श्री त्र्यंबक राजांची महापूजा चालू असताना कोणीही तीर्थाला स्पर्श करू नका. जागा मिळून तिथे शांतता ठेवून बसून घ्या. ये उधर देखो वो भगवान है त्र्यंबकेश्वर में पूजा हो रही है. बसून घ्या. आपण जागा जय जय सिया राम.